नमस्कार, मी डॉक्टर मनोज पिसाळ, प्युअर आयुर्वेद अँड पंचकर्म प्रॅक्टिशनर इन पुणे। आज आपण वारंवार ढेकर येणे, गॅसेस होणे त्यावरील घरगुती आयुर्वेद उपचार या विषयात थोडक्यात बोलणार आहोत। आता बऱ्याच लोकांना वारंवार ढेकर होत असतात, ढेकर येत असतात, गॅसेस होत असतात। त्यासाठी लोक एखादी मेडिकल मधली गोळी आणून ती घेऊन तात्पुरतं ढेकर किंवा गॅसेस थांबवायचा प्रयत्न करत असतात। परंतु हे ढेकर कशामुळे होतात, गॅसेस कशामुळे होतात ते मूळ कारण शोधून त्याच्यावरती जर उपचार केले तर तुमचे हे ढेकर किंवा गॅसेसच्या समस्या अगदी मुळासकट निघून जाणार आहेत। आता आयुर्वेदामध्ये ढेकर आणि गॅसेस याचं महत्त्वाचं कारण हे तुमच्या पोटाचं कारण सांगितलेलं आहे। म्हणजे तुमची पचन शक्ती जी असते ती कुठेतरी कमी झालेली असते, त्यामुळे ही समस्या जास्तीत जास्त उत्पन्न होताना दिसते। त्यामध्ये महत्त्वाचं कारण अग्निमंद्य असतं, अपचन असतं, त्याचबरोबर बऱ्याच जणांना मलावष्टंभाची समस्या असते। ही काही कारणं झाली की तुमचे गॅसेस वाढणार आहेत। त्याचबरोबर बऱ्याच जणांना रात्रीची झोप येत नाहीये, ज्याची झोप व्यवस्थित होत नाहीये त्यांना सुद्धा ढेकराचा त्रास होत असतो। बऱ्याच जणांना शिळे पदार्थ खाण्याची खूप सवय असते, त्याचबरोबर बेकरीचे पदार्थ बरेच जण खात असतात। तर शिळे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, हरभरा, बेसन, बटाटा ह्यासारख्या पदार्थांचं सेवन जर केलं तर तुमच्या शरीरातला वात हा वाढायला खूप मदत होत असते। त्यामुळे हे पदार्थ पहिल्यांदा बंद करायला पाहिजेत आणि सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस घरी बनवलेलं ताजं आणि हलकं गरम गरम जेवण सकाळ संध्याकाळ जर घेतलं आणि त्याचबरोबर गरम करून कोमट झालेलं जर पाणी जर दिवसभर पिलं तर तुमचे जे वारंवार ढेकर येत असतात तर ह्याच उपायांनी बऱ्यापैकी कमी होत असतात। आता हे आहारात पहिल्यांदा दुरुस्त केल्यानंतर, अशा प्रकारचा आहार घेतल्यानंतर घरगुती काय उपचार असतात। त्यातला पहिला उपचार जो आहे तर हिंग बाजारामध्ये मिळतो, तो हिंग आणावा, तो साधारण तुपामध्ये छानपैकी परतून घ्यावा। हिंगाचं 3 चिमूट हिंग घ्यावं, त्याच्यामध्ये 1 चिमूट सेंधव किंवा काळे मीठ असं घालावं, हे मिक्स करावं आणि त्याच्यामध्ये 4 ते 5 थेंब लिंबाच्या रसाचे टाकावे आणि ह्याचं मिश्रण, हे जे चाटण आहे ते दोन्ही जेवणाच्या मध्ये, म्हणजे सकाळी आणि संध्याकाळ दोन्ही जेवणाच्या मध्ये, म्हणजे काय 4 घास खाल्ले त्यानंतर हे चाटण घेतलंय किंवा हे औषध घेतलंय आणि त्याच्याबरोबर एखादा घोट गरम पाण्याचा जर घेतला आणि त्याच्यानंतर राहिलेलं जेवण जर तुम्ही गेलं तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। आता जेवणाच्या मध्ये औषधं घेणं ह्यानी काय होतं तर ह्यानी तुमची पचनशक्ती किंवा जठराग्नी ही खूप चांगल्या पद्धतीने वाढायला लागते। त्यामुळे जेवणाच्या मध्ये घेतलेल्या औषधाचा उपयोग तुम्हाला ढेकर कमी करण्यासाठी, गॅसेस कमी करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने होत असतो। हा झाला पहिला उपाय। आता दुसरा उपाय जो आहे त्याच्यामध्ये एरंडाचं तेल आहे किंवा मोहरीचं तेल आहे, तुमच्या गरम करून ते बेंबीमध्ये 4 ते 5 थेंब टाकावं आणि हलकंसं बेंबीच्या बाजूनी त्याचं मसाज, हलक्या अशा पद्धतीने मसाज करावं। ह्या उपायाने काय होतं तर तुमच्या पोटामध्ये साठलेले गॅसेस आहेत तर ते बऱ्यापैकी हळूहळू मोकळे होतात आणि ते संडासच्या मार्गाने ते बाहेर पडायला मदत होत असते। त्यामुळे एरंड तेल आणि मोहरीचं तेल साधारण रिकाम्या पोटी असताना ते तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ जर त्याचा प्रयोग केला तर त्याचा सुद्धा अतिशय चांगला उपयोग होताना दिसतोय। आता तिसरा जो उपाय आहे तर ओवा आहे, धने आहेत आणि जिरे आहेत, हे तिघांचं मिश्रण आणावं, हे तिन्ही मिश्रण एकत्र करावं आणि ते गॅसवरती तव्यामध्ये हलक्याशा मंदाग्नीवरती ते चांगलं भाजून घ्यावं आणि त्याच्यानंतर त्याचं चूर्ण करावं। हे झालेलं चूर्ण अर्धा चमचा, त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ टाकावं 1 ते 2 चिमूट आणि ते 2 कप पाणी घेऊन हे मिश्रण त्याच्यामध्ये अर्धा चमचा आणि 2 चिमूट मीठ टाकून जर छोट्या गॅसवरती 2 कपाचा 1 कप असा काढा करून घेतला आणि 2 कपाचा 1 कप काढा गाळून घेतला आणि तो दोन्ही जेवणानंतर जर घेतला तर ह्या काढ्याचा सुद्धा अतिशय सूर्य उपयोग होताना दिसतोय। ह्याने ढेकर सुद्धा चांगले कमी होतात, पचनशक्ती चांगल्या पद्धतीने वाढायला लागते आणि तुमचे गॅसेस हे मोकळे व्हायला मदत होत असते। त्यामुळे हा उपाय सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतो। आणि चौथा, प्राधान्याने दोन्ही जेवण, साधारण सकाळच्या जेवणामध्ये घरी जे बनवलेलं ताक असतं त्यातलं शक्यतो लोणी काढून जे ताक राहिलेलं असतं तर त्या ताकाचं सेवन हे दोन्ही सकाळच्या जेवणामध्ये जर तुम्ही त्याचा ताकाचा उपयोग जर केला तर त्यांनी सुद्धा तुमचं पचन अतिशय चांगल्या पद्धतीने व्हायला मदत होत असते। त्यामुळे हे जर उपाय केले तर तुमचे ढेकर हे अतिशय चांगल्या पद्धतीने कमी होणार आहेत। परंतु हे उपाय करून सुद्धा तुमचे ढेकर जर कमी आलेले नाहीयेत तर तुमचे जे जवळचे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत त्यांच्या सल्ल्याने पंचकर्मातली विरेचन किंवा बस्ती नावाची ही चिकित्सा जर केली
तर फार कमी अवधीमध्ये तुमच्या गॅसेसचा आणि ढेकराची जी समस्या आहे ते 100% आपल्याला फार कमी कालावधीमध्ये आपल्याला नक्की बरी करता येते. धन्यवाद.